शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय आपण आहोत सध्या आल्याच्या प्लॉटमध्ये आणि पाऊस उघडल्यानंतर आता टेम्परेचर दिवसाचं टेम्परेचर वाढत आहे आणि रात्रीचं टेम्परेचर कमीच आहे। या वातावरण बदलामुळे बघू शकताय तुम्ही आले पिकावर या असल्या प्रकारचा करप्याची सुरुवात झालेली आहे। बघू शकताय इथं बघा कशा प्रकारे हे पान पिवळं झालंय। तुमच्याही जर आले पिकामध्ये अशा प्रकारे करपा येत असेल हळदीवर किंवा मग आले पिकामध्ये अद्रक पिकावरती आणि सध्या थोडंफार आळीचं पण जाणवतंय बघा, हे पानं रखडलेले दिसत आहेत तुम्हाला, तर हे आळीचं आहे, बारीक आळी असते। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी चांगली बेस्ट फवारणी सांगणार आहे तुम्हाला की ज्याने 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। ती म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्या अगोदर स्कोर आणि कवच हे बुरशीनाशक जर वापरले असेल तर त्यांना या दुसऱ्या फवारणीसाठी दुसरं बुरशीनाशक वापरायला हवं। त्यामध्ये तुम्ही नेटिव्ह घेऊ शकताय बघा, आपण आणलेलं हे नेटिव्ह फवारायसाठी। हे नेटिव्ह चांगलं बुरशीनाशक आहे, बायरचं आहे, तुम्ही घेऊ शकता। आणि त्यामध्ये आपल्याला जर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अद्रक पिकामध्ये अशा प्रकारची जर पानं दिसत असेल पिवळी, आता जी नवीन पानं निघत आहेत ती जर अशी पिवळी निघत असेल बघा, आपल्या प्लॉटमध्ये पण आहे सध्या थोडीफार पिवळी, तर याच्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रन घेतलं आहे एम फ्रुटॉन म्हणून। हे पावडर फॉर्ममध्ये येत आहे, याच्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। तर याच्यामुळे तुमची सगळी अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल। म्हणजे चांगल्या कंपनीचं तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो, बाकी तुमच्या मनावर आहे, तुम्ही कोणत्या कंपनीचं घेऊ शकता। आणि आळीसाठी आपण वापरतोय डेलिगेट। हे डेलिगेट एक असं औषध आहे जे की तुम्ही एकदा फवारणी केली तर आले पिकामध्ये कितीही बारीक कीड असू द्या, आळी असू द्या, ती तुमची 15 ते 20 दिवस कंट्रोल करणार, 100% करणार। कारण याची फवारणी आपण घेतो त्यावेळेस एक महिना फवारणीमध्ये कीटनाशक घेत नाही आपण, एक महिना, प्रत्येक महिन्याला एकदाच फवारणी करतो, तर ती चांगली करतो। तर अशा प्रकारे तुम्ही चांगली फवारणी करून, म्हणजे 8 दिवसाला औषध मारण्यापेक्षा एकदाच चांगलं औषध मारा आणि रिझल्ट चांगले घ्या। तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माहिती छान वाटली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अद्रकीमध्ये किंवा हळदीमध्ये काही समस्या जाणवल्या असतील तर कमेंट करा। धन्यवाद।